नमस्कार सर्वांना. तर आज आपण बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्यामधील जी शैक्षणिक विकास योजना आहे तर त्याच्याबद्दल ज्या मुलांचं ग्रॅज्युएशन सुरू आहे तर त्या मुलांसाठी किती रक्कम शासन देणार आहे, त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि काही डाऊट असेल, तुम्हाला काही जर विचारायचं असेल तर कमेंट करा नक्की. तर बघा, ज्या मुलांचं 10वी आणि 12वी झालेलं आहे, ज्यांची पदवीचं शिक्षण चालू आहे, ज्यांचं पहिलं वर्ष, द्वितीय वर्ष किंवा तृतीय वर्ष ज्यांची पदवी घेत आहे त्या मुलांसाठी 20,000 रुपये कामगार कल्याणचे भेटणार आहे. तर त्याच्यासाठी आपण बघू शकता इथं अशा प्रकारचा फॉर्म आहेत, महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ. तर त्याच्यासाठी बघू शकता आपण इथं नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या 2 पाल्यांना, म्हणजे पहिले दोन मुलं आहे किंवा ज्या बांधकाम कामगाराची पत्नी ती पदवीचे शिक्षण घेत आहे, पहिलं वर्ष, दुसरं वर्ष किंवा तिसरं वर्ष, तर त्यांच्यासाठी बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ 20,000 रुपये देणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, कोणकोणते डॉक्युमेंट लागेल ते आपण बघणार आहोत. तर त्याच्यासाठी तुमचा रजिस्ट्रेशन नोंदणीकृत नंबर लागेल, जे पण तुम्ही फॉर्म भरलेला आहे तिथून आधार कार्ड लागेल त्या मुलाचं इथं नाव टाकून घ्यायचं आहे, आडनाव टाकून घ्यायचं आहे, मधलं नाव टाकून घ्यायचं आहे, मिडल नेम, मोबाईल नंबर टाकायचा आहे, मुलाचं जेंडर सिलेक्ट करायचं आहे, मॅरेज सिलेक्ट करायचं आहे आणि डेट ऑफ बर्थ आणि एज इतकं जर ॲप्लिकेशन ज्याने अर्ज केलेला आहे त्याचं टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा बँक अकाउंट नंबर, ज्यांचे रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांच्या नावावर ते पैसे येणार आहेत, म्हणजे ज्यांचं रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यांचीच बँक जोडायची आहे. त्या मुलांचे जे नॉमिनी आहे, मुलं तुम्ही नॉमिनी केलेलं आहे तर ज्यांचा तुम्ही अर्ज केलेला आहे त्यांचं बँक अकाउंट सर्व जोडून घ्यायचं आहे. तर या योजनेसाठी तो मुलगा त्याचं कोणकोणते डॉक्युमेंट लागेल ते आपण बघूया. तर त्यासाठी जे पदवीधर शिक्षण आहे, ज्यांच्यासाठी तुम्ही शैक्षणिक जी रक्कम आहे, जे वह्या पुस्तकासाठी जे कामगार कल्याण देत आहे, तर त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात, काय काय माहिती लागते आपण बघूया. तर त्या मुलाचं इथं नाव टाकायचं आहे, त्याच्यानंतर आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्याचं वय, कॉलेजचं नाव, कॉलेजचा ॲड्रेस आणि पदवी, कोणती पदवी घेत आहे तुम्ही, BSc, BScs, D फार्मसी, B फार्मसी, जी पण तुम्ही पदवी घेत आहे तिचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर कोणतं वर्ष, आता कोणत्या वर्षात तुम्ही ती घेत आहे. त्याच्यानंतर कॉलेज, इथं तुम्हाला कंपल्सरी कॉलेजची ईमेल ID आणि कॉलेजचा फोन नंबर लागेल, त्याच्यामुळे तुम्ही कॉलेजची ID आणि फोन नंबर नक्की घ्या. त्याच्यानंतर तुम्ही ॲडमिशन यावर्षी किती तारखेला ॲडमिशन घेतलेलं आहे त्याची डेट लागेल, म्हणजे तुम्ही जर फीस भरलेली असेल त्याच्यावर पण तुम्ही ही डेट, प्रवेश तारीख बघू शकता. त्याच्यासाठी अजून कोणकोणते डॉक्युमेंट लागतात तर ते डॉक्युमेंट आज आपण बघूया इथं. तर मागील शैक्षणिक वर्षाचे उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका लागेल त्याच्यासाठी. त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाची प्रवेशाची पावती, जी पावती तुम्हाला भेटलेली आहे रिसिप्ट या वर्षाची, ती लागेल. त्याच्यानंतर चालू शैक्षणिक वर्षाचे बोनाफाईड तुम्हाला शाळेतून भेटून जाईल. शाळेच्या बोनाफाईडवर मुख्याध्यापकाचा सही आणि शिक्का घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुस्तके आणि इतर लेखांची पावती, जे पण तुम्ही पुस्तके घेतलेले आहेत, आपल्याला पुस्तकासाठी जे 20,000 रुपये देणार आहे त्यासाठी पुस्तकाची आणि इतर लेखाची पावती लागेल. त्याच्यानंतर महाविद्यालयाचे ओळखपत्र म्हणजे आयडेंटिटी कार्ड आपल्याला महाविद्यालयाचं लागेल. त्याच्यानंतर लागू सदस्याचे आधार कार्ड, म्हणजे त्या मुलाचं आधार कार्ड सुद्धा लागेल. त्याच्यानंतर हमीपत्र, तर हमीपत्र मी तुम्हाला दाखवून देतो हमीपत्र कसे राहतं. तर ते हमीपत्र पण लागेल आणि रेशन कार्ड, तर राशन कार्ड पिवळं किंवा केशरी, तुमच्याकडे जे राशन कार्ड आहे ते राशन कार्ड पण आपल्याला इतके डॉक्युमेंट त्या मुलाचे जे 20,000 रुपये शैक्षणिक बांधकाम कामगार कल्याण देणार आहे शिक्षणासाठी शैक्षणिक कल्याण योजनेमध्ये, तर त्याच्यासाठी ते लागणार आहे. तर तुम्हाला मी एक हमीपत्र दाखवतो, हमीपत्र कशा प्रकारे असतं. तर जे बांधकाम कामगार आहे, तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तर तिथे तुम्हाला हमीपत्र येऊन जाईल आणि तुम्ही ते तिथून डाउनलोड पण करू शकतात. आता हे सोय घोषणापत्र आहे, हे एक तुम्हाला दाखवून देतो. अशा प्रकारेच हमीपत्र असतं, सोय घोषणापत्र, आणि इथं अर्जदाराचं सही, नाव, अशा प्रकारेच तुम्हाला तिथं हमीपत्र पण दिसून येईल जेव्हा तुम्ही फॉर्म भरशाल. तुम्हाला ह्या वेबसाईटवर यायचं आहे आणि इथं आल्यानंतर तुम्हाला इथं
कन्स्ट्रक्शन वर्कर अप्लाय ऑनलाईन फॉर क्लेम इथं क्लिक करून इथं तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे। इथं जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, ती वेबसाईट ओपन होईल आणि वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा सिलेक्ट ॲक्शन करायचं आहे। त्याच्यानंतर इथं न्यू क्लेम आणि अपडेट क्लेम, जर तुमचा नवीनच अर्ज करत असाल तर तुम्ही इथं न्यू क्लेमवर जाऊन रजिस्ट्रेशन नंबर टाकून प्रोसेस टू फॉर्म करायचं आहे। ज्यांचा तुम्ही MH नंबर टाकलेला आहे, समजा MH 1816 अशा प्रकारचा जो नंबर राहील तो टाकून घ्यायचा आणि प्रोसेस टू फॉर्म करायचा आहे। त्यांना एक OTP जाईल, तो OTP इथं टाकून घ्यायचा आणि तुमचा फॉर्म अशा प्रकारचा हा फॉर्म जो खाली दाखवला आहे तो ओपन होईल। तुम्ही सर्व माहिती तिथं टाकून घ्यायची आणि तो फॉर्म सबमिट करायचा आहे। तुमचा फॉर्म सबमिट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट येईल, ती रिसिप्ट घेऊन तुम्ही जे आपण तुमची अपॉइंटमेंट भेटेल त्या डेटला तुम्हाला कामगार कल्याणच्या ऑफिसला जाऊन ती रिसिप्ट आणि जे पण डॉक्युमेंट जोडलेले आहे ते घेऊन तुम्हाला कामगार कल्याणच्या ऑफिसला द्यायचे आहे। नंतर तुम्हाला कामगार कल्याण ते अप्रूव्ह करेल आणि तुमच्या बँक अकाउंटला ते पैसे सर्व जमा होतील। तर आज आपण पदवीयुक्त शिक्षण घेत आहे त्या मुलांसाठी जे शैक्षणिक योजना आहे तर ती बघितली। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।